मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत लपंडाव याचा फुल एपिसोड. खूप मोठं सत्य उघडणार आहे, तेव्हा चला स्टार्ट करूया आजचा एपिसोड. कान्हा साईबाबाच्या पुढे हात जोडून उभा असतो आणि साईबाबाशी बोलतो. बाबा, मी जे काही करत आहे ते योग्य आहे का हे तुम्ही मला सांगा. तो बाबाला विनंती करतो, बाबा माझ्याकडून कोणी दुखवलं जात असेल, माझ्याकडून कोणाचा वापर होत असेल तर प्लीज मला माफ करा. माझा हेतू चांगला आहे. हां, जर का माझ्या माणसावर अत्याचार होत असेल तर मला हे शस्त्र हाती घ्यावेच लागेल ना. आणि तेवढ्यामध्ये पाठीमागून छन 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 असा पैंजणाचा आवाज येतो. कान्हा पाठीमागे वळून पाहतो. मागून सखी आलेली असते. सखी कान्हाच्या बाजूला येऊन उभी राहते आणि कान्हा हात जोडून डोळे झाकून बाबाला म्हणतो, बाबा मला आशीर्वाद द्या की माझे पुढचे प्लॅन मार्गी लावणारा असू दे. आणि इकडे सखी कान्हाच्या विरोधात म्हणजे मनातल्या मनातच बोलते, बाबा माझं मागणं मान्य करा. हा साखरपुडा होऊच नाही असं काहीतरी करा. आता ह्या दोघांनी तर बाबाला धर्म संकटात टाकले. आता बाबा काय करणार त्यांनाच माहिती. दोघांनी मागणे आपापले बाबा पुढे मांडलेले आहेत. आता बाबा काय करणार आहेत काय माहिती. आणि हे दोघ जण कंटिन्युअसली एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात. आणि इकडे साखरपुड्याची तयारी झालेली असते. सगळेजण लोक म्हणतात, किती गरम होतंय, एसी नाही काय नाही. आणि तिची काकू म्हणते, काय ह्या सखीला भिकेचे डोहाळे लागलेत काय माहिती, शी बाबा. आणि तेवढ्यामध्येच तिथे कान्हा येतो. सगळ्यांचं स्वागत करतो, वेलकम वेलकम म्हणतो. आणि काय लागलं तर बिंदास मागायचं, हां, लाजायचं नाही. कान्हाचा मित्र म्हणतो, अरे तू कशाला राबतोयस, आम्ही आहोत ना. आणि त्यावर कान्हा म्हणतो, अरे असं कसं, माझी स्पेशल माणसं आहेत नाही का काका. गुरुजी आवाज देतात, चला पूजेला सुरुवात करायची का. आणि सगळेजण हो हो म्हणतात. आणि तेवढ्यामध्येच त्या विक्रमचा कॉल येतो काकाला. काकाच्या कानाला ब्लूटूथ असतं. काकाला त्या विक्रमशी बोलता काही येत नाही, पण ते जे काही बोलणं होणार आहे ते सगळं त्या विक्रमला ऐकवतात. काका म्हणतात, काय रे, जरा कटकट करत उसणारा गाणत म्हणजे असं नुसतं दाखवतात आणि बोलतात, काय रे, हां काय व्यवस्था केली आहे, पाणी आणून देताय ते गार नाहीये, कोल्ड्रिंक देताय त्याच्यात बर्फ नाहीये, मरणाचं गरम होतं, एसी नाही फॅन नाही. हे ऐकून कान्हाचे मित्र त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात. ते एकमेकांना सांगतात की जा तुम्ही कोणी पाणी घेऊन या, कोणी फॅन घेऊन या. आणि त्यांचं हे बोलणं सगळं विक्रम ऐकत असतो. त्याचा मित्र टेबल फॅन घेऊन येतो, पण तो फॅन काही चालू होत नाही. कान्हा विचारतो, चालू केले का. आणि सगळेजण म्हणतात, हो हो चालू केले. आणि काका कान्हाला म्हणतात, त्याचं नाव आठवत नाही त्यांना. आणि म्हणतात, ए कान्हा काय तुझं नाव, हां ते जरा बघ ना फॅनचं काय आहे ते, इथं उकडून जीव जाईल हा माझा. आणि सगळं काय आहे ना ती सगळी व्यवस्था तू बघायची आहेस, कळतंय. सखी आणि चाळीतले सगळे लोक त्यांच्याकडे पाहत असतात. आणि कान्हा म्हणतो, बघतो काका. कान्हा लाईटला काय झालंय म्हणून पाहायला जातो. आणि इकडे काका मनातल्या मनात म्हणतो, आता जो कोणी तिथे जाईल तो हँडल वर करेल आणि सरळ ढगात जाईल. त्या काकाला जरा जास्तच घाई झाली या. तो लगेच त्यांना म्हणतो, ए किती आरामात चाललाय, जरा जाना पटपट. आणि कान्हा मागे वळून पाहतो. आणि तेवढ्यामध्ये ते आजी पुढे येतात आणि म्हणतात, परशुराम काय चाललंय तुझं, तू काय ह्या चाळीचा जावई आहेस. अरे कसा बोलतोयस त्याच्याशी, जरा आदमीनं बोल, तो तुझा होणारा जावई आहे. आणि त्यावर ते काका म्हणतात, जावई अजून व्हायचा आहे, कोण आहे तो आदमीनं वागायला. हां तो तेजस्विनी कामत आणि सरकार याचा फॅमिली ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर हे ऐकून आजीला धक्का बसतो. आणि आजीला आठवतं कान्हा पाठीमागे म्हणलेला असतो की सरकारी वकील आहे ते, त्यांच्याकडे मला नोकरी मिळाली आहे. आणि इकडे विक्रम त्या काकाला विचारतो, काय झालं. काका सांगतात, नाही अजून, तो अजून तिथे पोचतोय. विक्रम रागात आणि दात खाऊन म्हणतो, फोन सुरू ठेवा, मला त्याची शेवटची किंकाळी ऐकायची आहे. कान्हा पोहोचला बाबा तिथं. आता काय होणार आहे काय माहिती. कान्हा त्या ह्याच्यापर्यंत हात नेतो आणि पाठीमागून साईबाबा आपल्याला दाखवलेले आहेत. साईबाबाचा एक चमत्कार. कान्हा तो खाली करणार तोच तिथून एक शिडी येते आणि कान्हा दुसऱ्या हाताने ते शिडीला सावरतो. आणि शेवटी झाला फॅन चालू. आता काय, काकाचा चेहरा तर असा पडला की विचारायचंच काम नाही. साईबाबाचा आशीर्वाद झाला आणि ती शिडी त्याच्या हाताला लागली म्हणून त्याला शॉक बसला नाही, नाहीतर काय झालं असतं कान्हाचं काय माहिती. कान्हा त्याच्या मित्राला विचारतो, झाला का सुरू. आणि तिकडून आवाज येतो, हो झालं झालं. आणि इकडून विक्रम म्हणतो, मेला का तो कान्हा. त्या काकाच्या हातातली डिश खाली पडते आणि काका विक्रमला म्हणतात, ठेव फोन. आजीला त्या काकाचं बोलणं आठवत असतं आणि आजीला हे ऐकून चक्कर येते. सगळेजण आजीजवळ मावशी मावशी करत जातात. आणि कान्हा पण पाहतो तर आजीला चक्कर आलेली असते आणि मावशी म्हणून हा पण जोरात तिथून पळत येतो. आणि इकडे तेजस्विनीच्या अड्ड्यावर तेजस्विनीचे माणसं एकमेकांशी बोलत असतात. आणि ते म्हणतात, किती वर्षापासून हे घोंगडं पांघरलंय, हिला गरम होत नसेल का. आणि दुसरा म्हणतो, आपल्याला काय करायचंय, आपलं काम आहे लक्ष ठेवायचं, आता येणार आहे खरा ट्विस्ट. दुसरा म्हणतो, अरे 10 वर्षापासून आपण सरकारांसाठी काम करतोय, पण कधीच हे घोंगडं आपण असं वर करून पाहिलं नाही, त्याच्या आतलं तोंड पण पाहिलं नाही. त्यातला दुसरा म्हणतो,
अरे बरं झालं बघितलं नाही, नाही तर आपलं काही खरं. आणि अचानकच त्यांच्या पायाला मुंग्या चावायला सुरुवात होते आणि ते एकमेकाशी बोलतात, अरे इतक्या मुंग्या आल्या कुठून, चल बाहेर जाऊन बघू काय येते. आणि इकडे आजीला घरामध्ये घेऊन आलेले असतात. आजी बेशुद्ध असते. सगळेजण विचारतात, काही आणायचंय का, आजी बऱ्या आहेत का. आणि कान्हा म्हणतो, हो आजी बऱ्या आहे. कान्हा म्हणतो, आम्ही सगळे आहोत, तुम्ही जरा बाहेर थांबा. अशा प्रकारे कान्हा सगळ्यांना बाहेर काढतो. आणि सगळ्याच्या मागून आता त्याचा मित्र किरण पण येतो. आणि कान्हा त्याला म्हणतो, किरण तू पण बाहेर जा. आणि त्यावर तो किरण म्हणतो, अरे वेडा आहेस का, साखरपुडा आहे ना तुझा आज, विधी सुरू झालेत, गुरुजी थांबले, तू जा तिकडे, मी आहे इथे. कान्हा किरणची समजूत घालून त्याला पण बाहेर पाठवून देतो. आणि इकडे कान्हा आजीचे हातपाय चोळत तिला म्हणतो, मावशी डोळे उघड ना, बरं वाटतंय का. त्यावर आजी म्हणते, आपलीच मुलं धडधडीत खोटं बोलतात, तेव्हा कसं बरं वाटणार. कान्हा विचारतो, कोणाबद्दल बोलताय तुम्ही. आणि मावशी जरा उठण्याचा प्रयत्न करत म्हणते, तूच सांग का खोटं बोललास माझ्याशी, तू ड्रायव्हर आहेस ना, मिसेस कामतचा. आणि कान्हा एकटक त्यांच्याकडे पाहतो. आणि विक्रम त्या काकावर राग विचारतो, काय झालं, मला काय सांगाल का, न सांगता मला फोन का कट केला, मेला का तो कान्हा. आणि त्यावर काका म्हणतात, नाही ना, वाचला तो. आणि त्यावर विक्रम म्हणतो, असा कसा वाचला, करंट नाही लागला त्याला, आता असा कसा मारू मी त्याला, काहीतरी मला करावंच लागेल. आणि तो म्हणतो, थांबा मी गनच घेऊन येतो. आणि त्यावर काका म्हणतात, ए बाबा, गन घेऊन यायला तू काय भाईगिरी करणार आहेस का. काका म्हणतात, अरे तू कुठं उभा आहेस ते आधी बघ, हा सगळा एरिया त्याचा आहे. आणि इथे राडा नको, इथे सापडलास ना तर इथेच संपवतील तुला, मग संपलंच सगळं. आणि त्यावर विक्रम म्हणतो, आता संपायला उरलंच काय. त्यावर काका म्हणतात, आता जर वेळ वाकडं काय करायला जाशील ना तर पकडल्या जाशील, त्याच्यामुळे सांगतोय जरा शांत बैस. त्यावर विक्रम म्हणतो, आत्ता शांत बसतोय, पण मी हारणार नाही, आता फक्त साखरपुडा झालाय, अजून लग्न बाकी आहे. आणि त्यावर काका म्हणतात, अगदी बरोबर बोलतोस. आणि इकडे कान्हा आजीला म्हणतो, कसं सांगू मी तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा म्हणालो होतो ना मी वकिलांकडे काम करतोय, तेव्हा मी खरंच इनामदार वकिलांकडेच काम करत होतो. आणि त्याचं झालं असं की त्यांचा जुना माणूस परत आला कामावर. कान्हा पुढे म्हणतो, असं झाल्याच्या नंतर आमचे साहेब असे म्हणाले की तुम्ही आपापसात ठरवून घ्या की ही नोकरी कोण कंटिन्यू करणार आहे ते. कान्हा आजीला पुढे म्हणतो, मी त्या ग्रस्ताला भेटायला गेलो, त्यांना बोलायला गेलो, पण समोर पाहत होतं काय, तो 60-65 वर्षाचा माणूस, मी त्याच्याशी काय बोलणार ना. आणि ते त्यांच्या आजारी बायकोसाठी काम करत होते, मग मी कसं म्हणणार ना ही नोकरी तुम्ही करू नका, मला करायची आहे म्हणून. कान्हा पुढे म्हणतो, आणि आमचं नेमकं बोलणं आमच्या साहेबांनी ऐकलं. आणि माझ्या बोलण्यावर त्यांना असं वाटलं की हा कोणतरी चांगला भला माणूस आहे. ते मला म्हणाले की मी कुठेतरी शब्द टाकतो, पण माझा शब्द तू मोडू देऊ नको. आणि आमच्या साहेबांनी नेमका सरकाराकडे शब्द टाकला. एवढं सांगून कान्हा मावशीला म्हणतो, आता तुम्हीच सांगा मी या परिस्थितीमध्ये काय करणार होतो. आणि त्यावर आजी म्हणते, अरे मग तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस. आजी म्हणते, तू जर मला काही सांगितलं असतं तर मी तुला काही बोलले असते का. आणि त्यावर कान्हा म्हणतो, तुम्ही मला काही बोलला नसतात, पण तुम्हाला हे असं वाईट वाटलं असतं ना. आणि एका आईला वाईट वाटणं म्हणजे कसं असतं, ते एका मुलाला कसं सहन होईल. कान्हा आजीला म्हणतो, तुम्ही मला यावेळेस फक्त एकदा माफ करा. आणि परत म्हणतो, मी फक्त सरकारांचा ड्रायव्हर आहे. त्या स्वयंवराच्या वेळेस जी काही आमची ओळख झाली तेवढीच आमची ओळख आहे, बाकी काही नाही. त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतात काय नाहीत ह्याबद्दल मला खरंच काहीच माहित नाही. कान्हा पुढे म्हणतो, पण मी या नात्याचा उपयोग आपली चाळ वाचवण्यासाठी करणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि त्यावर आजी म्हणते, हो इनामदार वकिलांना फोन. आणि कान्हा म्हणतो, वकिलांना का. आणि कान्हा खिशातून फोन काढून म्हणतो, ठीक आहे. आजी म्हणते, आणि फोन स्पीकरवर ठेव. कान्हा त्या वकिलांना फोन लावतो, स्पीकरवर फोन ठेवतो आणि म्हणतात, ॲडव्होकेट इनामदार बोलताय का. आणि तिकडून त्या वकिलांचा आवाज येतो, हो मी ॲडव्होकेट इनामदारच बोलतोय. त्यावर कान्हा म्हणतो, काही नाही सर, तुम्ही माझ्यासाठी सरकाराकडे शब्द टाकला होता ना, त्याच्यासाठी तुमचे धन्यवाद करायचे होते म्हणून फोन केला होता. आणि त्यावर ते वकील म्हणतात, अरे तू कुठलंही काम छोटं मोठं असं काही म्हणत नाहीस, हे करणं तुझ्या स्वभावातच नाही आहे, म्हणून मी हे केलं तुझ्यासाठी. आणि ह्यापेक्षाही मोठं काम मिळालं ना तर मी नक्की सांगेल तुला. आणि पुढे ते इनामदार म्हणतात, बाकी कशा आहेत मिसेस कामत. आणि इकडे काय, किरण फोनवर इनामदाराच्या ह्याच्यामध्ये आवाजात बोलायलेला असतो, म्हणजे काय, झुटा पे झुटा ही बोल रहे हैं. किरण इनामदाराच्या आवाजात म्हणतो, मी विचारलं म्हणून सांग त्यांना. आणि कान्हा म्हणतो, हो सर, असं म्हणून ते दोघंही फोन ठेवतात. कान्हाची आजी म्हणते, हे बघ कान्हा, तू कोणचंही काम कर पण मन लावून कर. तिथे आता किरण येतो आणि कान्हाला म्हणतो, काय रे तू अजून इथेच आहेस, चल सगळे वाट बघतायत तुझी. आणि सखी सुद्धा तुझी काळजी करत होती, विचारत होती मावशी कशा आहेत. कान्हा आणि किरण दोघं डोळ्यांनी एकमेकांना इशारे करत असतात. आणि किरण म्हणतो, तू जा, सखी बसली आहे तिथे पाटावर, गुरुजीने थांबायला सांगितले म्हणून ती थांबली तुझी वाट बघत, आणि मी आहे इथे मावशीजवळ.
आजी म्हणते, अरे मीच इथं बसणार नाहीये, तू कशाला बसणार आहेस? चला मी ठीक आहे. आणि किरण म्हणतो, नक्की? किरण परत म्हणतो, तुमची खूप दगदग झाली आहे, तुम्ही थोडा आराम करा. आणि त्यावर मावशी म्हणते, ए माझं काय तुमच्यासारखं वय झालंय का? आणि त्या दोघांच्या पुढे आजी निघून जाते. आणि बरं का, उद्या आपल्याला खूप मोठा ट्विस्ट उघडणार आहे. चला मग उद्याच्या भागात काय होणार आहे आपण हे थोडक्यात पाहू. सखी बाबाच्या पुढे घंटा वाजवत म्हणते, अशी साखरपुडा सोडून जाणारी सरकार नकोय मला, मला माझी आई हवी आहे. आणि इकडे सरकारचे गुंडे म्हणजे तेजस्विनीचे गुंडे त्या घोंगडीतल्या माणसाला घेऊन येतात आणि हे सगळं कान्हा पाहतो. कान्हा त्यांचा पाठलाग करत म्हणतो, ए थांब. कान्हाच्या ताब्यामध्ये ते घोंगडीतला माणूस सापडणारच असतो. तोच सरकारची गाडी येते आणि त्या घोंगडीतल्या माणसाला गाडीमध्ये ओढून घेते आणि घोंगडीवरचं तोंडावरचं काढून सरकार म्हणते, म्हणजे तेजस्विनी त्या माणसाला बोलते, कितीही फडफडलीस तरी सरकारच्या पिंजऱ्यामधून उडणार नाहीस तेजस्विनी, असं म्हणते. आणि पाहत होतं काय, बापरे, सरकारचा डबल रोल, म्हणजे तेजस्विनी टू तेजस्विनी. किडनॅप झालेली तेजस्विनी सरकारला विचारते, माझी सखी कुठे आहे तेजस्विनी? खूप मोठ्या रहस्याचा उलगडा होणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. नक्की एपिसोड पहा आणि कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्याच्या भागात.